हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे द फूडी म्हणजेच सानिया उदय कदम. ठीक आहे. सो मला आता तुम्हाला एक सांगायचं होतं की मला ना खूप अशी इच्छा होती की मी काहीतरी व्हेज खाऊ, पण व्हेजमध्ये छान असं. ठीक आहे, गुरुवार होता तर मी व्हेजच खाऊ शकली ऑफकोर्स. आणि मला खूप काहीतरी छान असं व्हेजमध्ये म्हणजे कसं सांगू, फ्राईज किंवा जे पण मी चिकनमध्ये खायला आवडतं ना मला, नॉनव्हेजमध्ये सॉरी, ते मला व्हेजमध्ये खायचं होतं. मग मी असा विचार केला की मला कुठे सापडेल ही वस्तू किंवा कुठे सापडेल मला हे लोकेशन. तर मग काय, पार्ल्यातच होतं की बघा. पार्ल्यात एक नवीन आउटलेट ओपन झालं आहे. नवीन म्हणजे ते आहे 1-1.5 वर्ष जुनं, पण मला हे तर आत्ताच कळलं आहे. ठीक आहे. सो मी तर तुम्हाला आत्ताच सांगणार. हे आहे क्रेझी चीझी कॅफे. ठीक आहे. सो हे आहे हनुमान रोडवरती. पुन्हा तुम्ही मला म्हणाल की यार, हनुमान रोडवरती मी किती वेळा जाते, तर काय करू, आमचं विलेपार्लेचं हनुमान रोड इतकं छान आणि इतकं फेमस आहे तर सॉरी जास्त झालं. ठीक आहे. सो ह्याचा ॲम्बियन्स आपण बघितलंच आहे. आता आपण आलो आहे मेन्यू बघायला. सो मेन्यू आपण बघतो तर इथे पिझ्झा आहे, बर्गर आहे, फ्राईज आहेत, वेगवेगळ्या पदार्थ, वेगळ्या टाईप्सचे, आणि इथे मिल्कशेक्स, मोहितोज, खूप काय काय आहे यार. एकदा तुम्ही मेन्यू बघून घ्या. ठीक आहे. इकडे गार्लिक ब्रेड वगैरे सगळं आहे, लिटल बाईट्स पण आहे. आणि आपण मागवलेली वस्तू आहे पेरी पेरी चीझी फ्राईज. आणि याची क्वांटिटी बघा यार, काय कडा क्वांटिटी आहे. एवढी क्वांटिटी 2 ते 3 लोकांसाठी पुरे. ओके. आणि मग नंतर आपण मागवलेलं आहे हे चिली चीज टोस्टीज. ह्याच्यामध्ये चीज इन्फ्युज्ड आहे आणि चिली चीजची म्हणजे फिलिंग असणार आहे ह्याच्यात, जे आपण नंतर बघणार आहोत. ओके. आता लेट्स ट्राय आवर फर्स्ट एवर डिश, विच इज द स्मोकी अँड व्हेरी फ्लेवरफुल चीझी पेरी पेरी फ्राईज. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वरून खूप सारं पेरी पेरी फ्राईज, सॉरी, पेरी पेरी मसाला स्प्रिंकल्ड आहे. सॉरी यार, स्टॅमरिंग होते कधी कधी व्हिडिओमध्ये, समजून घ्या ना. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे जे चिली चीज टोस्टीज होते हे खूप छान लागत होते. आणि मी, तुम्हाला माहिती आहे का, मी अगदी गरम गरम खाल्ले आहे, एकदम अशी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये. आणि आता बघा काय होतं आहे ते. चीज पूल बघताय की नाही? आणि माझं तोंड भाजलेलं आहे. ह्याची जी डिप होती ना, ती पण छान होती, म्हणजे असं स्पायसी मेयो म्हणू शकतो आपण, तशी होती. खूप छान होते हे टोस्टीज, पण मला हे थोडेसे प्राईझी वाटले. ह्याची प्राईज होती एवढे 8 छोट्या पीसेससाठी ₹200, जे मला असं वाटलं की थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत. बट इट्स ओके. लाईक त्यांचं जे क्वालिटी होतं ते खूप छान होतं. डिप छान होती. चीज पण खूप असं भरभरून टाकलेला छान असं चीज पूल होता. सो आय थिंक इट वॉज गुड. ठीक आहे. त्यानंतर मग आपण बघूया की मी का फ्राईज खाते आहे यार. तर मी आता फ्राईजचं सांगणार आहे तुम्हाला. फ्राईजमध्ये बघू शकता तुम्ही भरभरून चीज आहे, कारण नावच आहे चीझी पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. ह्याच्यामध्ये भरभरून चीज होतं, आणि पेरी पेरी सॉस आणि पेरी पेरी पावडरसुद्धा ऑफकोर्स. आणि आपण हा मोठा असा बाईट घेतलेला आहे. आणि वाव, दिस इज अ बर्स्ट ऑफ फ्लेवर्स इन माय माउथ कम्प्लिटली. कारण हे खूप छान होतं आणि आपला हॅपी डान्सर बनतोच यार. ह्याच्यामध्ये आपण बघितले तर मी जेव्हा खाल्लं ना, जेव्हा मी फर्स्ट बाईट याची घेतली आहे, तेव्हा गुड क्वालिटी ऑफ फ्राईज, गुड क्वांटिटी ॲज वेल. त्यानंतर हे चीझी आहे, इट्स स्पायसी अँड इट्स लवली. हे माझं यार व्हॉईस ओव्हर होतं याच्यासाठी, प्लीज समजून घ्या थोडंसं. ओके. हॅपी डान्स तर बनतोच यार पुन्हा, एवढी छान वस्तू खातो आहे तर. आता हे 2 स्टार्टर्स खाऊन मला असं वाटलं की काहीतरी प्यावंसं. ठीक आहे. सो मला हे मोहितो वगैरेपेक्षा ना जास्त मला हे चॉकलेट मिल्कशेक्स वगैरे आवडतात. सो आपण इथे घेतलं आहे बेल्जियम चॉकलेट मिल्कशेक. आणि हे एवढं चॉकलेटी होतं, एवढं छान होतं की आपण एक फर्स्ट सिप घेऊन आपण थोडंसं त्याला जज केलं यार. फर्स्ट सिप घेऊन मला फक्त ते एकदम असं लिक्विडवालं जे फॉर्म होतं तेच आलं माझ्या तोंडात. आणि मग नंतर मी घेतलं तेव्हा मला असं वाटलं की ओके ओके यार, ठीक आहे. पण मग जेव्हा आता तुम्ही बघाल की मी काय खाणार आहे, त्याचं जे टॉपिंग आहे ना, जे व्हिप्ड क्रीम आणि वरती जे चॉकलेटचं जे लेअर आहे, ते मी घालल्यावर तुम्ही फक्त माझी रिॲक्शन बघा. हे आत्तापर्यंतचा बेस्ट आपला हॅपी डान्स आहे. बघा एकदा. वाव, काय आहे ती बाईट.
ओके. आणि थोडीशी ओव्हर ॲक्टिंग करताना मी. ओके. सो मी हा पुन्हा एकदा बाईट घेते कारण मी थांबू नाही शकले. मला हे इतकं आवडलं. खूप आवडलं आहे यार मला हे. ह्याच्यासाठी मी नक्कीच पुन्हा जाणार आहे. कारण ह्याची प्राईस पण अगदी डिसेंट आहे. एवढ्या सगळ्यासाठी आय गेस 150 होतं. आणि त्यानंतर आपण मागवलेलं आहे स्पायसी कोरियन नूडल्स. बघा इथून वाफा किती निघत आहेत यार. ह्याच्यासोबत गार्लिक ब्रेड का दिलं आहे मला कळत नाही. पास्तासोबत ठीक आहे, ते थोडंसं सॉसी वगैरे असतं, पण स्पायसी नूडल्स या सॉसी नसतात जास्त, ते एक प्रॉपर असतात असे. आता आपण घेतो फर्स्ट बाईट गरम गरम. नाही 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 नाही, काळजी करू नका, इथे माझं तोंड भाजलेलं नाही आहे. सो आपण फर्स्ट बाईट घेतो आहे आणि फर्स्ट बाईट छान होती. ओके. पण ह्याचं ड्यूप मी तुम्हाला सांगू शकते, हे होतं अराउंड 200-250 मोस्ट प्रॉबेबली. आणि मी जेव्हा निसिन म्हणून एक ब्रँड आहे, त्याचे नूडल्स मी जेव्हा खाल्लेत 40 की 50 रुपीजचं जे पॅकेट येतं, मला असं वाटलं की ह्या नूडल्सपेक्षा ते नूडल्स बेटर आहेत. सो तुम्ही स्पायसी कोरियन नूडल्स तर थोडंफार असं तुम्ही तिथे गेल्यावर स्किप करू शकता. नेक्स्ट टाईम जर आपण जाऊ तेव्हा मी तुम्हाला इकडच्या पास्ताचा रिव्ह्यू नक्की देईन. सो सध्या आपण असं बघू शकतो की मी एन्जॉय करते, कारण मी खूप वेळ झाला आहे मी कोरियन नूडल्स खाल्ले नव्हते. सो ऑफकोर्स जे आहे तर ते मला आवडलेलंच आहे, नो डाऊट. फक्त ह्याच्यापेक्षा बेटर मी खाल्लेलं आहे. ठीक आहे. तुम्ही बोलाल यार मी किती बडबड करते, पण काय करू, मला आवडतं. आणि तुम्ही जे लोक बघता त्यांनासुद्धा आवडतं, म्हणून मला हे बोलायला पण आवडतं. सो आपण एवढी मोठी बाईट का घेतली आहे जर आपल्याला खायला जमत नाही आहे तर. ओके. आणि मग आता इथे आपल्या व्हिडिओची एंड येते. सो इथे बघू शकतो आपण चीजकेक वगैरे होते आणि हा एवढा सगळा पसारा होता जे आपण खाल्ल्यानंतर केलेला आहे. सो ठीक आहे, बाय पीपल. आता बघूया नेक्स्ट सिरीज आपण कोणती घेऊन येतो आहे. बाय, लव्ह यू.